तर कशा आहात सगळे? तर आता काय सांगू तुम्हाला, माझा किती पसारा दाखवायचं तर किचन वाटा हक्का माझा गच भरलाय. आज काय केलं माहिती आहे का? भाजी भाकरी नाही केली आज. सांबर, इडली, डोसे आणि चटणी असंच केलं होतं. आणि दुसरं बटाट्याची चटणी, असे 3 हे केलं होतं. सांबरला आज भाज्या संपल्यात सगळ्या म्हणून सांबार आज काही केलं नाही. तर इडली डोसे कुकर इडलीचा लावला, बाकीचे डोसे बनवले आणि आणि खोबऱ्याची चटणी एवढंच बनवलं. पण एक जाळी भरून घासली भांडी का, अजून तर ती जाळी लावायची राहिली. आणि दुसरी जाळी बेसिंगमध्ये पडली, दुसरी जाळी घासायची अजून. त्याच्यात डोसं केलं, संपलं बरं का. दुसरी गोष्ट पण ना, एवढं हे इडली डोसं चटणी करतो ना, एवढं भांडी पडतात. त्यापेक्षा ना कालवण भाकरी केलेलं किती सोपं. थापाच्या भाकरी करायचं कालवण, मांडायचं मोहर, झालं काम. आणि चटकदार खायचं म्हणलं ना, चटकदार राडा बी पडतो बरं का. कसं वाटतं मग आपला हे राडा, चटकदार खायचं आणि चटकदार राडा काढायचा कसला आहे बघितलं का. कोणी म्हणून का सकाळपासून एक जाळी घासली परत दुसरी जाळी निघली. दाजींना जायचं होतं कुठंतरी, ते गेलं तिकडं. आणि आता ही बघती, आता ही मला परत काढायचं असं तर झाली आहे. कपडे धुतली, ते आधी काय केलं, सगळं केलं आणि एक जाळी घासली भांड्याची आणि गोष्ट झाली शाळेत सोडून आली. जे शाळेत सोडून आली आणि तिथून पुढं गुरांचं खायला आणि कपडे वगैरे धुतली, स्वतः जेवली आता. आणि तिथं थोडं खाल्लं होतं पण परत आता आणखीन जेवली. आणि नंतर ना मग हे केलं, काय म्हणतात त्याला, आता परत तेवढी जाळी भांडी घासायची. कंटाळा येऊन तो काय करावं काय नाही ते समजत नाही. तर चला, आपला राडा कसा आहे, किती खायचं, चटकदार खायचं आणि चटकदार राडा काढायचा, कसा वाटला नक्की सांगा आपला व्हिडिओ. आणि मला 2-3 महिलांनी गेल्या व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न विचारले की तुमचा आवाज वगैरे येत नाही. तर माझा कधी आवाज नाही आला तर थोडा मोबाईल जवळ घेऊन बोलायचा. कधी आमच्या घरात मी जास्त मोठ्याने बोलले नाही, व्हिडिओ काढताना जास्त करून मी मोठ्याने बोलत नाही. त्यामुळं आवाज नाही आला कधी तरी तर थोडं ॲडजस्ट करत जा. आणि दुसरी गोष्ट, तर बऱ्याच महिलांनी मला सांगितलं की दोघी तिघी जणींनी सांगितलं की ब्लीच केल्यावरती साईड इफेक्ट काय होतात का. तर काही नाही झाले मला आत्तापर्यंत तर. आणि मी सारखं ब्लीच नाही करत. तर मी फक्त कोणता कार्यक्रम आणि कोणता सण असो किंवा काही लग्न वगैरे असो तर त्यातच मी ब्लीच करते. मी जास्त करून घरगुती ब्लीच करत नाही. आता सध्या माझी स्किन खूप खराब झाली, म्हणजे सगळी काळपट स्किन झाली. आणि आता ती मी दुसरं कुठली क्रीम वगैरे वापरत नाही, फक्त मी ब्लीचेस करते. तर त्यामुळे मला क्लिअरली छान वाटतं, म्हणून मी तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ. आणि चेहऱ्याला ग्लो पण येतो त्या ब्लीचने माझ्या. आणि तुम्हाला येईन, तुम्ही मग ट्राय करा. आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय.